नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत पवन साहेबराव पाटील दगडी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव यांच्या शेतामध्ये. आपण बघू शकता, आपण त्यांच्या केळीच्या बागामध्ये उभे आहोत. केळीचे हे रोप लावलेलं आहे आम्ही रेवा कंपनीचं आणि त्याची लागवड तारीख आहे 25 नोव्हेंबर 2024 आणि 2.5 महिन्याचे केळीचं रोप एकदम उत्कृष्ट पद्धतीने झालेलं आहे. आणि ते बघू शकतात आपण, केळी एकसारखी पूर्ण शेतामध्ये झालेली आहे. कुठल्याही प्रकारे छोटं मोठं झाड नसून एकसारखं झाड आहे आणि केळीची ग्रोथ ही चांगली आहे आणि त्याचा बुंदा देखील एकदम उत्तम आहे. पवन दादा, आम्हाला बुंदा दाखवा हो. हे बघा, आणि आम्ही असं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये की आम्ही बुंद्यावर लक्ष घालून यावर्षी केळी एक्सपोर्ट करण्याचं ठरवलेलं आहे. आणि केळी ही आमचे पवनदादा दरवर्षी एक्सपोर्टच करतात आणि चांगल्या पद्धतीने राशी घेतात आणि वादेही चांगल्या पद्धतीचे असतात त्यांच्या शेतामध्ये. बघू शकतात तुम्ही, कुठल्याही प्रकारे कुठल्याच बांधावर तुम्हाला छोटं मोठं झाड दिसणार नाही. सर्व शेतामध्ये एकदम एकसारखी झाडं आहेत आणि केळी ही उत्कृष्ट आहे. आणि केळीमध्ये तुम्ही बघू शकतात व्यवस्थापन, कुठल्याही प्रकारे केळीमध्ये तण नाही आहे आणि केळीची ड्रिप व्यवस्था, त्यानंतर केळीला फर्टिगेशन, त्यानंतर डोस व्यवस्था सर्व प्रॉपरली स्वतः पवनदादा करतात. आणि सर्व पवनदादांची, आमच्या पवनदादांची मेहनत आहे आणि त्या मेहनतीला हे फळ आहे आणि ते बारकाईने लक्ष घालत असतात. हे बघा, त्यांनी लगेच केळीच्या एका झाडावर पिंगट रोग पडलेला दिसला ते लगेच ते स्वतः लक्षपूर्वक बघत आहेत. आणि बाजूलाच त्यांच्या अजून एक क्षेत्रामध्ये त्यांनी टरबूज लागवड केलेली आहे. त्याचा व्हिडिओ आपण पुढे लगेच बनवणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो.